नमस्कार मित्रांनो, घराबाहेर पडताना, वाहन चालवताना 11 वेळा म्हणा हा दिव्य सुरक्षा कवच मंत्र. हनुमान करतील रक्षण. श्रीरामांचे दूत हनुमान केवळ रामसेवा करतात असे नाही, तर राम भक्तांच्याही हाकेला तत्परतेने धावून जातात. यासाठी दिलेला मंत्र आपल्याला उपयुक्त ठरेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. दैनंदिन जीवनात आपण कामासाठी किंवा प्रवासासाठी घराबाहेर पडतो, तेव्हा रस्ते, अपघातांची भीती किंवा प्रवासातील अडथळे मनात घर करून असतात. अशा वेळी एकाग्रता आणि सावधानतेसोबतच जर आध्यात्मिक बळ पाठीशी असेल तर प्रवास अधिक सुखकर आणि निर्भय होतो. त्या दृष्टीने रामरक्षेतला एक अत्यंत प्रभावी मंत्र तुम्हाला प्रवासात सुरक्षा कवच देऊ शकतो. तर जाणून घ्या मंत्राबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. गाडी, कार किंवा बाईक चालवताना आपले लक्ष रस्त्यावर असणे अत्यंत महत्त्वाचे आहेच, पण त्यासोबतच आपल्या प्रवासाचे रक्षण करण्यासाठी संकटमोचक हनुमंतांचे स्मरण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. रामरक्षेत असा एक मंत्र आहे जो थेट हनुमंतांना साथ घालतो. तो प्रभावी मंत्र म्हणजे श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. याचाच अर्थ असा की मी प्रभू श्रीरामांचा दूत असलेल्या हनुमंताला शरण आलो आहे. जेव्हा आपण या मंत्राचा उच्चार करतो तेव्हा आपण अफाट शक्तीचे प्रतीक असलेल्या हनुमंतांकडे संरक्षणाची मागणी करत असतो. हा मंत्र 11 वेळा बोलावा, कारण की हनुमंताला एकादश रुद्र शिवाचा 11वा अवतार मानले जाते. त्यामुळे 11 या अंकाला हनुमंतांच्या उपासनेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हा मंत्र गाडी सुरू करण्यापूर्वी किंवा प्रवासादरम्यान, तसेच रोज घराबाहेर कामासाठी निघण्यापूर्वी शांत चित्ताने मनातल्या मनात 11 वेळा या मंत्राचा जप करावा. या मंत्रामुळे प्रवासातील भीती नष्ट होते, मनाची एकाग्रता वाढते आणि संकटमोचक हनुमान तुमच्या प्रवासाचे रक्षण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जर तुम्ही दररोज पूर्ण रामरक्षा स्तोत्र म्हणत असाल तर तुम्हाला केवळ प्रवासातच नाही तर आयुष्यभर एक दिव्य सुरक्षा कवच लाभते. रामरक्षेच्या प्रत्येक श्लोकात शरीराच्या प्रत्येक भागाचे रक्षण करण्याची प्रार्थना केलेली आहे. त्यामुळे ज्या घरात रामरक्षा म्हटली जाते तिथे नकारात्मकता टिकत नाही आणि घरातील सदस्यांचे सर्व संकटांपासून रक्षण होते. आध्यात्मिक शक्ती आपल्याला मानसिक बळ देते, पण त्यासोबतच व्यावहारिक नियमांचे पालन करणेही आपले कर्तव्य आहे. वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत. हेल्मेट किंवा सीट बेल्टचा वापर आवर्जून करावा आणि वेगावर नियंत्रण ठेवावे. या नियमांसोबत जेव्हा तुम्ही श्रीरामदूतम शरणम प्रपद्येचा जप करता तेव्हा तुमचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि मंगलमय होतो. धन्यवाद.